नमस्कार दादा, हा नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव रोहिदास सतरंग दुधवडे. हां. राहणार आहे पांगरीतर्फे उत्तर बरोबर. तालुका जुन्नर जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या चवळीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. तर दादा मला एक सांगा, ही चवळीची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? हा, अंकुर सीडची केतकी म्हणून व्हरायटी बरोबर. तर हा प्लॉट दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाला आता? साधारण 50 दिवस झाले. हा, म्हणजे आता 50 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झालाय बरोबर. तर चवळी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण बेसल डोस खाली भरतो म्हणजे बेडमध्ये बरोबर, या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ती तुम्ही बेडमध्ये भरलेली बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं चवळी या पिकासाठी त्याचा वापर केला तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला, म्हणजे काय काय रिझल्ट आला तुम्हाला याचा? हा, काय काय रिझल्ट आले तुम्हाला त्याचे? बरोबर. हा, तर आता जर दादा प्रत्यक्षात पाहिलं ना तर हा एकदम टेम्परेचर मधला प्लॉट आहे बरोबर. म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं एवढ्या हिटमध्ये ना पानाला कोणत्याही प्रकारचा आकसा किंवा तो प्रकार कुठेच दिसत नाही बरोबर. आणि आता जर खालून खोडातून पाहिलं ना दादा, डायरेक्ट खोडातून फुल सेटिंग आहे. तर आता शेंड्यापर्यंत जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात आहे ना, हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना फुल सेटिंग झालेली बरोबर. आणि महत्वाचं आहे काय, आता शेंगा लागायला सुरुवात झालेली बरोबर. हा, म्हणजे आता तुम्ही हार्वेस्टिंग आता तुमच्या साधारणतः 4-5 दिवसाच्या नंतर हार्वेस्टिंग, हा 8-1 दिवसात तुम्हाला हार्वेस्टिंगला येणार आहे प्लॉट बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय याचा? हा, म्हणजे 5 वर्षापासून वापरताय. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही वापर केला? फ्लावर, कोबी, हा, फ्लावर आणि टोमॅटो, कोबी, टोमॅटो. म्हणजे दरवर्षी तुम्ही जेवढी पिकं करताय तेवढ्या पिकांसाठी तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरताय बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून दादा तुम्ही समाधानी आहात? समाधान आहे ना. हा, धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल.